दादा जरांगे यांच्या भाषणानंतर काही क्षण आपण मौन राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। आदरणीय मनोज दादा, ऊन लागत आहे ना पोराय हो। आपल्या संतोष भैयाचं घर उन्हात आहे। आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा, डगायचं नाही। स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो। सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो। मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही। माझी तब्येत पण खराब आहे, परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत। म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे, मानपान सोडून आपण लढलं पाहिजे, समाजासोबत उभा राहिलं पाहिजे। म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमल तसं तसं चालतो आणि येतोय। संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय, पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच आहे, हे वेगळे नाही आहेत। यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो, सगळ्यांना 302 मध्ये घ्या। यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे। यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार आहे, सोडणार नाहीत। अण्णा बोलता बोलता म्हणले याच्याहून हटवा, त्याच्याहून हटवा। ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावरून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारील। अण्णा पोरं सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले? आता तुम्ही नुसतं नक्त लावा, मग तुम्हाला कळन कसे कुत्र्यासारखे सालटे निघतात अंगाचे। आता एवढं सोपं नाही। मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे, या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय। तुम्ही कुटुंबाला शब्द दिला, एकही आरोपी सुटणार नाही, सगळे 302 खाली येतील, सगळ्यांना मोका लागल। मराठे म्हणून शांत आहेत। परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत। जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला, तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला। आम्ही सहन करू शकत नाही। मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा तिघाला सांगतो। झोपले का रे आमदार ते सगळे? सरकारमधले आमदार जागे व्हा, अवघड होईंगा म्हणतो। मग अण्णालाच पिक्चर बघते का गाणू नाही? लय दणका असतोय तुमचा, ह्यो व्हाया बदन्या म्हणते व्हाया।
याला सोडत नाही वाटतं काहीच. तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग. ओम दादा तुम्हालाही सांगतो, कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो, आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो, स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो. आणखीन कोण राहिलं आमदार? तुम्हाला चौघाला आधी सांगतो. ते संदीप भयात हालत नाही रे, ते जात भेद काही नाही, लय ओरिजिनल पिल्लो लागलंय ते. हे काम सांगायचंय म्हणून चौघाचं नाव घेतलंय. तुम्हाला वाटलं शेज धरलं होय मी, आणि नाव सांगा शेज धरल्यावर मग इथंच राहत व्हायची मला. एका थोडे बसले का काय का, ते जाणण्यासारखं पाहिजे. फक्त कुटुंब व्यासपीठावर, बाकी सगळे खाली. ज्याला बोलायचं त्याने वर यायचं, बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं. ते एकदम सोपं. जालन्याला काल होतं ना, काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस, तरी जनतेच्या मनात बसायला लागतं. समाज सोडत नाही. व्यासपीठा जनतेची काय गरज आहे? काल जालन्यात होते चांगली प्रथा, फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर, बाकी कोण नाही. सगळे खाली बसले दनादन. चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे. फक्त कुटुंबाने बोलायचं, ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी. चौघा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतलं यांना सांगतो, तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो, या 4 जणांसह 5वे म्हणजे मुख्यमंत्री. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे? ही हरामखोर अवलाद जर 3 वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही. त्या लेकरानं सहन कसं केलं असेल? त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला, त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं? SP साहेब इथं असले तर माझे हात जोडून विनंती आहे. मी आणखीन या मॅटर मध्ये हात घातला नाही. मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही, त्याच्या आई बापाला अटक करा. मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना सरकारी वकील द्या. त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत. त्या कुटुंबाला भीती आहे, तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का, बदल करतायत का? नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे. याला जन्मठेप होईपर्यंत सुटता कामा नाही. मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही, आणि मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस मागे सरकत नाही. या 3 वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले 2 आमदार आहेत, राणा दादा आणि स्वामी साहेब. सत्ता पक्षातलेच आहेत ना? सगळे पडेलच बाजू आहे. ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग. तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा, त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागे लागा ना. मी मला माझ्या 3 वर्षाच्या लेकीला न्याय पाहिजे. काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं. तुमच्यावर ज्या ज्या वेळी येईल, पोरावर जो समाजाच्या बाजूने बोलन, तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे, जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं. राहणार ना? तुम्ही भिडायचं. त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं. बघा, हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले सालेकडून. कुठे गेलं रे ते? फोटो आहे का? बघा, फोटो बघितल्यावर तुमच्या 100% तुम्हाला दुखणंच येणार. ह्यो फोटो आहे बघा, दिसतोय का? दिसणारच नाही, सडलाय फोटो. बॉडी सडली, ही बॉडी पूर्ण सडली.
किडे लागले तिला, किडे. बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या, त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असतं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडली, पूर्ण सडली. नाव काय आहे त्याच्यावर? कृष्णा खोरे, कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर, हे पद बघा. ही बॉडी. गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप, तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप. हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. अरे मग मी आहे ना, मला सांगत राहा इथून पुढं. इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा. मला मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. आणखीन एक हे तेवढंच दाखवतो. तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या. 25 तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा. आता हे केजच आहे. हे केज मधलं आहे. केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली. हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत. आत्ताही हे सुद्धा त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? आता पुढचं सांगतो. 5 मिनिटात संपवतो. या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खुणा करायचं सांगतो, असल्यांचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे. मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. कारण माझ्या लेकराच्या तोंडाला, हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे. 25 तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं ना, आरक्षण मिळालं, याच परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. कुंकुडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्यात. ह्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले. यांना जात कळत नाही. त्या पिठी नायगावला धनगराचं पोरगा तळ्यात मारून टाकलं. बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला. यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं. यांना जातीशी घेणं देणं नाही. कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणाने सांगतो, शांत राहा. पण आता यापुढे धड बना. कोणावरती हल्ला करायची गरज नाही. पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. कुटुंब जगवावं लागणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकाला साथ द्यायचं शिका. कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय.
आपण अगोदर वाट जायचं नाही, पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचा, माग हटायचं नाही. मुर्दे पडतील, आपल्या लेकीबाई संपतील. किती दिवस आपण मुख्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे. हे फक्त मुठभर आहेत. यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही. संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा. आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो, त्या वैभवताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे. तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं, तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत. पण संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावंच लागणार आहे. तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय. तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली. आपल्याला हटून चालणार नाहीये. सगळ्या मराठ्यांनी एकजीव राहा. माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. माझा विचार मी नाही करत. मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो. मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही. मी मरायला भेट नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही, पण लढायचं शिका. काळ धावून आलाय. या काळाला संपवायचं असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही. यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत. फक्त आपण आणखी त्या हातात घेतल्या नाहीत. जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय. याच्यात ओबीसीचा काय समान? आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान? तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय. संतोष भैयाला न्याय मागायचा नाही का? ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन फिरताय, त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही गुंडाला बोलायचं नाही. वंजाऱ्याला बोललो का? कोणत्या धनगराला बोललो का? दलित मुस्लिमांना बोललो का? मायक्रो ओबीसी ओबीसींना बोललो का? गुंडाला बोलायचं नाही का? कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे? आंदोलन करायचं सांगतो, प्रतिमोर्चे काढायचं सांगतो. धनंजय मुंडे, तुमच्या घरातलं कोणी मेल्यावर किंवा कोणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुला आता राज्यात ही रूढ पाडायची काय? 50 नाचके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देतायत. तुम्ही जाळात हात घालू नका. मराठे जाळे होर पळतान बर का? माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय. सहन होईल तर होईल. जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नाविलाजानं उठाव करावाच लागणार आहे. माझा नाविलाज आहे. मी जातीवाद करत नाही.
पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या, मी न्याय घेतल्याशिवाय मग हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव. त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते. ज्यावेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का? तू ही रूढ पाडू नको. मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा, बेसावध राहू नका. काळ धावून आलाय, काळाला परतून लावायला लागताय. हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागलेत. यांना ठाव ठिकाणा राहिला नाही. मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत. या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हातानं यांच्या माधुर्यपणामुळं यांनी यांची पत कमी करून घेतली. आपला नाविलाज आहे. असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदरच जीव अर्पण केलाय. भेटो कोणाला? आणि धनंजय मुंडे, भेट नसतो मनोज जरांगे. तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीना जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरवल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका. खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलाय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटल्यास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का, ही धमकी नाही. तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं, लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय.